एक मोठी बातमी जेवणाच्या आमंत्रणावरून सांगलीमध्ये नेत्यांमध्ये टोलेबाजी झाली असल्याचं बघायला मिळत आहे। विशाल पाटील, जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये टोलेबाजी झाली असल्याची माहिती मिळतेय। इतक्या वर्षांमध्ये जयंत पाटलांनी कधीही जेवायला बोलवलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। विशाल पाटील यांनी हा मिश्किल टोला लगावलेला होता। विश्वजित कदम यांच्यामध्ये आणि जयंत पाटील यांच्यामध्ये ही टोलेबाजी झालेली आहे। आपण आपलं जेवण नक्की देऊ, जयंत पाटील यांनी हा खुलासा केलेला आहे। जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही। देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे, जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते बोलवलं आहे। कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाचे पायी आज भाषण करायची पाळी आली। विशालराव म्हणले तर खरंय, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली जेवण कधी देणार, आणि दादांनी आज तो शब्द मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला। आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची। आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका। म्हणून साहेब आमच्या इथे एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचा। तुम्ही किती बोकडा आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो। ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती। म्हणजे पाहुणचार नाही तर म्हणतील नुसतं स्टेजवर बसलेलीच बोलवत आहेत विश्वजित कदम। इथं बसलेल्या सगळ्यांना आमचं निमंत्रण आहे, देवराज दादा बरोबर। आणि जेवण विशाल देवराजच आहे, माझं नाही। जेवण देवराजच आहे, माझं जेवण मी नक्की देईन। माझं काही पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय, याचं मनपूर्वक मी स्वागत करतो।